नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनंत आहे. मी एक दारुड्या आहे. हाय केवळ अनंत आणि भाऊ. केवळ ईश्वराची कृपा. हाय हाय. केवळ आणि केवळ ईश्वराची कृपा. अल्कोहोलिक्स अनॉनिमस या अलौकिक संघटनेची मदत, आपल्या बांधवाचं मिळत असलेलं सातत्याने प्रेम आणि मार्गदर्शन, परिवाराचं खूप मोलाचा वाटा आहे मित्रांनो. यामध्ये मार्गदर्शकाचा खूप स- अतिशय मोलाचा वाटा आहे. म्हणूनच आज मी सांगू शकतो की आजच्या दिवस मित्रांनो, या दारूच्या पहिल्या विषारी गुट्याच्या दूर राखला गेलो मित्रांनो. माझी अवकात नव्हती दूर राहायची. त्या परमेश्वराच्या कृपेने मित्रांनो, आज एक एक दिवसाच्या हिशोबाने त्या दारूला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि एक सुखी आणि समाधानी जीवनाकडे वाटचाल सुरू आहे मित्रांनो. त्यासाठी मी ह्या फेलोशिपचा आणि ईश्वराचा खूप खूप आभारी आहे मित्रांनो. सर्वप्रथम शराब मुक्ती का सफर या ऑनलाईन ग्रुपचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी परत मला इथं बोलायची जी संधी उपलब्ध करून दिली. सर्व सभासदांचं मनापासून आभार. मित्रांनो, मी काही स्पीकर नाही आहे. मी आपल्यातलाच एक दारुड्या आहे, एक बांधव आहे. जे काही माझे अनुभव आहे, जे काही मी जगत आहे, जे काही जगलो आहे, जे काही माझा भूतकाळ होता, त्या अनुभवाच्या माध्यमातूनच मी आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न करील. जर होऊ शकते माझ्या बोलण्यातून कोणाचं मन दुखावेल किंवा काही बोलण्यात चुका होतील, तर कृपया आपण एक लहान भाऊ समजून मला माफ करावं, एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, तब्बल 14-15 वर्षाचा माझा दारूचा प्रवास होता आणि मुळातच एक कॉलेज लाईफ मध्ये गंमत जम्मत म्हणून चार चौघापोटी घेतलेला हा दारूचा पहिला घूट अं, एक एन्जॉयमेंट म्हणून सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर परत जीवनामध्ये कधी येणार नाही येणार असं कधी म्हणजे असं ठरलेलं काहीच नव्हतं. सर्व जे काही होतं ते सर्व अनपेक्षितपणे अचानकपणे सर्व घडत गेलं आणि मी जसं माझ्या वाटचाली सुरू झाल्या हळूहळू जे माझं जे पतन सुरू झालेलं होतं ते सर्व जगाला दिसत होतं, माझ्या घरच्याला दिसत होतं, परंतु मित्रांनो मला दिसत नव्हतं. कारण भूतकाळाबद्दल सांगायचं झालं तर एक अतिशय मनमिळावू स्वभावाचा एक अतिशय हुशार अभ्यासामध्ये घरचं वातावरण खेळीमेळीचं होतं. घरी माझ्या घरी रोज सायंकाळी आरती व्हायची, माझी आई गाणे म्हणायची, मी स्वतः हार्मोनियम वाजवायचो, माझे वडील तबला वाजवायचे, दोन भाऊ सोबत असायचे. एवढं सर्व खेळीमेळीचं वातावरण असताना माझ्या सारखा हा अनंत का बरं या स्थितीमध्ये पोहोचला आणि का बरं मी माझ्या जीवनाची संपूर्ण बरबादी आणि अधोगती करून घेतली. मित्रांनो, जेव्हा आमचं नवीन घर झालं तेव्हा माझ्या वडिलांच्या जीवनामध्ये दारू आली 1992 मध्ये. तर त्याच्यानंतर आम्ही असं कधी आम्हाला वाटलं नाही की चला बघ कुणी दारू पितात, वडिलांनी एका दिवशी घेतली तर काही हरकत नाही, असा आमचा समज होता. त्यामुळे कोणीच त्यांना काही बोलले नाही आणि असं घरी असं कोणता तेव्हा झगडा भांडण किंवा तंटा असं काही झालेलं पण नव्हतं. आणि जसजसे वडिलाचं हे प्रमाण वाढत गेलं, घरी त्रास व्हायला लागला, त्यांचं ते प्रमाणाच्या बाहेर जाऊन पियायला लागले, सकाळच्या ड्युट्या बुडवायला लागले. तेव्हा कुठेतरी हा मित्रांनो त्याची जाणीव आम्हाला हळूहळू व्हायला लागली की कुठेतरी या दारूनं वडिलाला विळख्यात उडवून घेतलाय. परंतु मित्रांनो, समज होती पण आपण काही बोलू शकत नव्हतो. आई तर माझी एकदम शांत असायची, चुपचाप बसायची होती, कधी वडिलाला परतून बोलत नव्हती किंवा त्यांचं असं तिच्यामुळे कधीतरी माझ्या घरात भांडण झालं असेल असं मला कधीच आठवत नाही. ती एकदम देवाप्रमाणे होती, अतिशय निर्मळ स्वच्छ स्वभावाची आणि अतिशय प्रेमळ तिचा स्वभाव होता. तिचं बोलणं पण अतिशय मृदू होतं. आज आई वडील दोन्ही जगात नाही मित्रांनो, परंतु माझ्यासोबत जे घडत गेलं हळूहळू, जे लहानपणापासून मी नेहमीच सांगतो की माझ्या संघर्षमय जीवनाबद्दल की मी जे काही माझ्या शालेय जीवनामध्ये मी जे काही कामं केलीत माझ्या स्वतःसाठी, माझं स्वतःच जे काही मला पुस्तकाचं म्हणा जे काही मला हवंसं वाटत होतं त्यासाठी मी जे काही करत होतो, तर
या प्रवासामध्ये मित्रांनो मला कधी असं वाटलं नाही की मी ह्या स्तरापर्यंत येईल आणि नक्कीच म्हणजे एवढा तळ गाठेल, रॉक बॉटम गाठेल आणि सर्वस्व माझं त्यासाठी पणाला लावून देईल आणि त्याचं नव्हतं सर्व होऊन जाईल. तर आज अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सुंदर संगतीमध्ये आल्यानंतर हळूहळू कळायला लागले की हे माझ्यासोबत का होत होतं. माझं म्हणजे व्यक्तिमत्व तर तसं नव्हतं सुरुवातीला, मग मी असं का झालो. आज कुठेतरी मित्रांनो हळूहळू कळायला लागले की मी असं का बरं वागत होतो. कारण आजही माझे मित्र त्याच पद्धतीने व्यवस्थितपणे त्यांचं जे काही दिवसभराचे जे शेड्यूल असतात, जो जॉब असतो, ते सर्व ते व्यवस्थित हँडल करतात. आणि संध्याकाळी किंवा म्हणा एखाद्या वेळेस एन्जॉयमेंट म्हणून गेट टुगेदर मध्ये म्हणा किंवा असं ऑकेजनली म्हणा, ते तसे घेतात. परंतु मी पण तसंच घ्यायचो मित्रांनो सुरुवातीला. मित्राच्या संगतीमध्ये चांगल्या लोकांमध्ये एक ठराविक वेळ होती, ठराविक ब्रँड होता आणि असं शरीरावर त्याचा इफेक्ट नव्हता, माझ्या व्यवसायावर इफेक्ट नव्हता, घरच्यावर त्याचा काही परिणाम झालेला नव्हता. तोपर्यंत सर्व ठीक होतं मित्रांनो. परंतु हळूहळू हळूहळू जे म्हणतात ना की मी जन्मजात दारुडे आहे, खरा आहे मित्रांनो. कुठेतरी जे लहानपणापासूनचे जे विचार मनात घोड करून मी जे ठेवलेले होते, जो माझ्या खुनसीचा प्रभाव म्हणा, माझ्या अप्रामाणिकतेचा प्रभाव म्हणा, जे माझं स्वार्थ होतं, जे माझं आत्मकेंद्रितपणा होता, त्या त्या सर्व स्वभाव दोष आणि कॅरेक्टर डिफेक्टच्या जोरावर मित्रांनो ते कुठंतरी हळूहळू माझी वाटचाल सुरू झाली. आणि असे बरेच प्रसंग माझ्यासोबत लहानपणी घडले की मी अक्षरशः खोटं बोलून घरून पैसे नेलेले होते. आ, वर्गामध्ये पण कोणाच्या एक दोन वेळा मी पेन पण चोरल्या होत्या. हे सर्व कुठं ना कुठं माझे धंदे सुरू होते. आणि जसं जसं मोठं होत गेलो हळूहळू कळायला लागलं की आज मोठं झालो आहे, आज तुमच्या संगतीत आलो, कॉलेजचा म्हणजे कॅप्टन झालो. ह्या संगतीमध्ये म्हणजे त्या वातावरणामध्ये त्या सराउंडिंग मध्ये जो मुलीचा घोळका असायचा त्यांच्यासोबत असायचो, मुलांसोबत असायचो, सर्व ऍक्टिव्हिटी मध्ये मित्रांनो समोर राहायचो. कोणतंही त्याला काय म्हणतो आपण, कोणतं डिबेट कॉम्पिटिशन असो, सॉन्ग कॉम्पिटिशन असो, स्पोर्ट्स मध्ये क्रिकेटमध्ये चांगला होतो. अं, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठं ना कुठं मी म्हणजे आवर्जून भाग घ्यायचो. आणि त्याच्यामुळे एक माझं नाव लौकिक व्हायचं. अभ्यासात तर मुळात हुशार होतोच. त्यामुळे मित्रांनो एक मनामध्ये एक ग्रँडोसिटी निर्माण होत होती की यार आपण आज म्हणजे माझी परिस्थिती तेवढी अं, चांगली नसूनही मी आज बऱ्यापैकी अभ्यासात हुशार आहे. मी स्पोर्ट मध्ये चांगला आहे. सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये माझा पहिला किंवा दुसराचा नंबर येतो. ह्या कुठेतरी गोष्टी मनामध्ये रुजत गेल्या आणि तो मोठेपणा आणि जे जवळ नसतानाही मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या घरी मित्रांनो काहीच नव्हतं. मला माहित आहे की माझ्या घरी फक्त माझे वडील एक सायकलने ड्युटीवर जायचे आणि 2-3 वर्ष 5-6 वर्षानंतर त्यांनी एक सेकंड हँड लुना घेतली होती. त्या लुना ती लुना मित्रांनो चालू होत नव्हती. कितीतरी वेळा त्याला किका मारत आम्ही परेशान होऊन जायचो. अशा परिस्थितीमध्ये माझे वडील ड्युटी करत होते. त्यांचा पगारही तेव्हा खूप जेमतेम होता. आणि 3 भावाचं आमचं कुटुंब. आई ही सुरुवातीला तर बिमार नव्हती, परंतु अल्कोहोलिझममुळे वडिलांच्या तिच्यामध्ये खूप इफेक्ट व्हायला लागला. हळूहळू ती तिची मानसिकता ढासळत गेली आणि हळूहळू मित्रांनो ती एकदम शांत स्वभावाची, चिडचिडी होऊ लागली आणि मनातल्या मनात रडत रडत राहायची. त्यांचं हे सर्व माझ्या आईचं हे मी सर्व फक्त बघत होतो. तिला सांत्वना देत होतो. फक्त मी एवढंच करू शकत होतो. कारण की मी मी माझ्या माझ्या वडिलांशी माझी बोलायची हिंमत होत नव्हती. कारण की दारू पिल्यावर त्यांच्या हातात जे वस्तू सापडेल ते वस्तू फेकून मारत होते. असं कित्येकदा आमच्यासोबत घडलं, माझ्या आईसोबत घडलं. त्याच्यामुळे एक जो वडिलाची दहशत होती, जो दरारा होता घरी, जे वडिलाची आम्हाला भीती वाटायची, त्यामुळे मित्रांनो आम्ही काहीच बोलत नाही. परंतु मित्रांनो हे काही जे सर्व मुळातच त्यांच्या हे दारूमुळे झालं हे आज लक्षात येते मित्रांनो. आणि त्यांचा पण स्वभाव म्हणजे एक देव माणूस म्हणून मी त्यांना आजही मानतो. दारू न पिता ते एकदम सुशिक्षित त्या काळचे BSc, त्यांचं शिक्षणही खूप चांगलं होतं. त्यांच्या बी जीवनामध्ये खूप सारे कठीण प्रसंग आलेले ते आम्हाला सांगत होते. असं झालं तसं झालं, परंतु मित्रांनो त्यांनी त्याच्यावर मात करत, सर्व गोष्टीवर मात करत
त्यांनी आम्हाला तिघा भावंडांना चांगलं शिक्षण दिलं. आज एक भाऊ टीचर आहे, एक भाऊ क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आहे, आणि मी एक सैरावैरा भटकलेला बेवडा बनलेला आहे. परंतु मित्रांनो, जे काही होते ते चांगल्यासाठीच होतं म्हणतात. खरं आहे मित्रांनो ते. मी आज त्या ईश्वराचा खूप खूप कृतज्ञ आहे की मला ह्या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या संगतीमध्ये आणून बसवलं. ते आणि तेवण फक्त ते ह्या माझ्या दारूमुळे. दारूचाही मी विशेष धन्यवाद करतो की जर जीवनात जर माझ्या दारू अशा प्रमाणात जर आली नसती, तर कदाचित अल्कोहोलिक्स अनोनिमसची संगत काय असते. ह्या संगतीचा जो तो सुंदर अनुभव आज घेत आहे. जीवन जगताना मला अल्कोहोलिक्स अनोनिमसचा जो प्रोग्राम मदत करत आहे, आपले बांधव मला त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून जे मला सहकार्य करत आहे, ते सहकार्य मित्रांनो मला कधीच मिळालेलं नसतं. कारण मी याच्या अगोदरही चंद्रपूरला असताना त्या डायसल्फरिनच्या गोळ्याच्या भरोशावर मी स्वतःला 38 महिने मी दारूपासून दूर होतो, तब्बल 3 वर्ष 2 महिने. परंतु त्यावेळेस तेव्हा तर माझ्याकडे पैसा होता, सर्व होतं. परंतु आज मित्रांनो, ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या त्यापेक्षा आज मित्रांनो मला एक सुखी समाधानाची जे चाहूल ती आज जाणवत आहो, एक अनुभव घेत आहे, एक अनुभूती घेत आहे की नाही, तेव्हा माझ्याकडे सर्वस्व असूनही मी एक गिल्ट मध्ये असायचो, एक पश्चातापामध्ये असायचो, की एका खुन्नस मध्ये असायचो. परंतु आज मित्रांनो कुठेतरी ती भावना हळूहळू कमी होत चाललेली आहे. हे केवळ आणि केवळ तो परमेश्वर माझ्यासाठी करू शकतो, आणि ही फेलोशिप माझ्यासाठी करू शकते. कारण त्या फेलोशिप मध्ये जे असलेले जे माझे ईश्वररूपी बांधव आहेत, त्या बांधवाच्या सानिध्यात जर मी सातत्याने राहत गेलो, त्यांची मदत घेत गेलो, तर मित्रांनो माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही. कारण हळूहळू कळायला लागलं आहे आज की जे माझं अल्कोहोलिझम होतं, ज्या अल्कोहोलिझम साठी मी बिमार व्यक्तिमत्व होतो, परंतु आज जेव्हा मी रिकव्हरी मध्ये आलेलो आहे, आज रिकव्हरी मध्ये मला कळू शकत आहे की या रिकव्हरीसाठी तू स्वतः जबाबदार आहे. तू जे काही केलं आहे ते तुझ्या बिमारी अंतर्गत झालेलं आहे. परंतु जेव्हा मला हा मेसेज मिळाला, ह्या प्रोग्राम मध्ये मी आलो, आणि हळूहळू मित्रांनो कळायला लागलं की जे झालं, जे होतं जुनं, ते माझं नव्हतंच. जे काही मी गमावून बसलो माझ्या आयुष्यामध्ये, घरच्या सामानापासून म्हणा, एक स्वतःच व्यक्तिमत्व गमावलं, रिलेशनशिप गमावली, मित्र गमावले, नातेवाईक गमावले. मित्रांनो परिवार सुद्धा गमावलेला होता. जो परिवार मागच्या 1 वर्षा 1.25 वर्षापासून माझ्या सोबत आहे. आणि कुठेतरी हा जो माझ्यासोबत चमत्कार घडत आहे मित्रांनो, ते केवळ आणि केवळ इथं आल्यामुळे घडत आहे. कारण इथं आल्यानंतर मला लक्षात यायला लागलं की हा कार्यक्रम मुळात स्वीकार करण्याचा, कृतीचा आहे, आणि स्वतःला तपासण्याचा आहे. कारण मी आताच बोललो की लहानपणापासून जे माझ्यामध्ये गुणदोष भरलेले होते, जे स्वभाव दोष होते, ते कुठेतरी मित्रांनो मला त्या स्वभावाच्या बळावर जे दारू माझ्या पोटात जायचे आणि ते स्वभाव दोष उफाळून यायचे, मग मी सैरावैरा राक्षसासारखा इकडे तिकडे भटकायचो, वाटेल ते कृत्य करायचो, वाटेल त्या थराला गेलो. कधीही म्हणजे कोणाच्या भावनाचा विचार केला नाही, कधीही कुणाच्या मनाचं ऐकून नाही घेतलं, कधी माझ्या आईचं नाही ऐकलं, पत्नीचं नाही ऐकलं, वडिलांचं नाही ऐकलं. अक्षरशः त्यांच्या अंगावर धावून गेलो मित्रांनो, येथपर्यंत माझी त्या दारूच्या नशेमध्ये मजल जायची. पण त्यावेळेस जे पागलपण आलेलं होतं, त्या पागलपणामध्ये मी स्वतःला सावरू शकत नव्हतो. मुळातच सकाळी उठल्यानंतर मला नक्कीच पश्चाताप होत होता. एक आत्मकरुणित सेल्फ पिटीमध्ये जात होतो मी. सकाळी आईला किंवा वडिलांना किंवा त्यांची माफी मागायचो, माझ्या पत्नीची माफी मागायचो, तिला म्हणायचो की यार जाऊ दे, काल झालं ते झालं, नशेत होतो. परंतु मित्रांनो, जेव्हा मी माझ्या वारंवार वारंवार माझ्या ह्याच रिपीट होत होत्या, शेवटी घरच्यांनी मला टाकून दिलं. आई तर देवाघरी चालली गेली होती, घरच्यांनी टाकून दिलं, पत्नी घर सोडून गेली. आज मी ससऱ्याच्या घरूनच बोलत आहो मित्रांनो, यवतमाळला आहे, त्यांच्या घरूनच बोलत आहो. आज कोणत्या गोष्टीची मित्रांनो, आज त्यांना पण माहित आहे अल्कोहोलिक्स अनोनिमस मीटिंग करते, आणि ह्या मीटिंगच्या भरोश्यावर आज आमचे जावई समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. आज घरी माझे लहान साडभाऊ पण येऊन आहे खाली जेवण करायसाठी. मी त्यांना बोललो की आज मला असं मीटिंग आहे, मला बोलायचं आहे, तर तुम्ही जेवण करून घ्या, की मला थोडस वेळ लागेल. तर त्यांनी पण मला सपोर्ट दिला. ठीक आहे जावे, तुम्ही आपलं
तुमचं मीटिंग सुरू राहू द्या, आम्ही जेवण करून घेतो. तर हे जे मित्रांनो आज जे सामंजस्य आलाय, हे जे कुठेतरी समजून घेण्याची भावना आलाय, हे जर मी माझ्यामध्ये जर स्वतःमध्ये जर एक एक दिवसाच्या आधारे स्वतःमध्ये जर बदल केला नसता, तर हे ईश्वराची कृपा माझ्यावर कधीच नाही झाली असती. कारण की मुळातच मित्रांनो, ईश्वरांनी मला कधीच नाही म्हटलं की तू दारू पिऊ नको, किंवा बाईबाजी करू नको, की मटका खेळू नको, की जुगार खेळू नको. ईश्वराकडे ईश्वराच्या नजरेमध्ये सर्व बांध एकच आहे. तो सर्व जगामध्ये प्रत्येकाला सारख्याच नजरेने पाहतो, सारख्याच, प्रत्येकाला कोणाला कमी आशीर्वाद किंवा कोणाला जास्त आशीर्वाद देत नाही मित्रांनो. परंतु माझ्या जे कर्माचे फळ असते, मला सांगण्यात आलं होतं की तुला हे फळ इथंच भोगून जायचे आहे. आणि हळूहळू मित्रांनो, आज जे मी भूतकाळ बघतो, की ज्या भूतकाळामध्ये मी ज्या विवंचनेत जगत होतो, की मी माझं कसं चांगलं करू शकतो, कोणाच्या पोटावर किंवा पाठीवर पाय देऊन मी समोर जाऊ कसं शकतो. अनेकदा खोटं बोललेलं आहे, अनेकदा लोकांची फसवणूक केलेली आहे, फक्त आणि फक्त माझं घर भरण्यासाठी म्हणा किंवा माझा खिस्सा भरण्यासाठी म्हणा. आणि त्या भावना मित्रांनो, आज जे काही मी आज विचार करतो त्याबद्दल तर आज लक्षात येते की नाही, स्वार्थ आणि आत्मकेंद्रितपणा हेच माझ्या बिमारीचं मूळ होतं. आणि जर मी त्याच विवंचनेत त्याच भावनेत जर आज जगत असलो, तर मी माझ्या जीवनामध्ये समोर कधीही केव्हाही प्रगती करू शकणार नाही. हे एक काळ्या दगडावरची रेष होती मित्रांनो. कारण मला हळूहळू लक्षात यायला लागलं की मी जर अल्कोहोलिक्स अनॉनिमस सारख्या या सुंदर संख्येमध्ये आलो, ही पण एक ईश्वराची योजना होती. म्हणूनच त्या ईश्वराने मला जिवंत ठेवलं. नाहीतर माझ्या बरोबरचे 4 मित्र, ज्यांनी मित्रांनो 2 जणांनी सुसाईड केलं, लिव्हर आणि किडनीच्या बिमारीने ग्रस्त झाले होते, शेवटी खतम झाले. परंतु त्या ईश्वराने मलाच का जिवंत ठेवलं. माझ्यासारखे असंख्य बांधव आजही समाजात बघतो की रस्त्यावर पडलेले दिसतात. कोणी मानायला तयारच नाही की ही एक बिमारी आहे, किंवा ही दारू पिणे मुळातच एक बिमारी झालेली आहे. त्यामुळे आज मी कुणालाही बदलू शकत नाही, परंतु मला जे मिळालं तो मेसेज फक्त मी त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवू शकतो. आणि मला हेच सातत्याने माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला करत राहायचं आहे. कारण की मी जर हा माझा स्वार्थीपणा काढला नाही, माझं सर्व चांगलं झालं, तर मग लोकांचं काय करायचं आहे ते त्यांचं ते बघत बसेल. तर हा दृष्टिकोन जर मित्रांनो माझ्यामध्ये आला, तर खरोखर मित्रांनो, मी एक स्वार्थीपणाचा जो कळस गाठलेला होता त्या मार्गावर, आणि हा ग्लास परत माझ्या जीवनामध्ये यायला वेळ नाही लागणार. कारण जे कृत्य मी केलेले होते आतापर्यंत, त्या कृत्याची आज कुठे मी जेव्हा भरपाई करण्याचा प्रयत्न करू शकत नाही आज. परंतु जे काही मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की तसे कृत्य माझ्या हातानं परत ईश्वरा होऊ नको, त्यासाठी तू मला सद्बुद्धी दे, मला तू ताकद दे, शक्ती दे. तुझ्या सानिध्यात राहूनच मला करता येईल, मी एकटा नाही करू शकत. कारण की शक्तीचा अभाव हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. लॅक ऑफ पॉवर इज अवर डायलेमा, बिग बुक मध्ये साहेबांनी म्हटलं आहे, खरं होतं मित्रांनो. प्रत्येक वेळेस इच्छा असायची दारू सोडायची, प्रत्येक वेळेस असं वाटायचं की नाही यार, आता खूप झाला आनंद, आता तरी थांबला पाहिजे. स्वतःची जे हालत करून घेतली आहे, मानसिक, शारीरिक आणि पारिवारिक, जे तू घरच्या लोकांना बिमार करून सोडला आहे, त्यांना मानसिकरित्या, शारीरिकरित्या तू जे वेदना देत आहे, त्या वेदनाला कुठेतरी तुला थांबवता आलं पाहिजे, हा विचार मित्रांनो प्रामाणिकपणे मनात येत होता. परंतु मी माझ्या विचारावर, माझ्या निर्धारावर का कायम राहू शकत. कारण की मला ही बिमारी मित्रांनो अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आणि रिहॅब सेंटर मध्ये गेल्यानंतर कळली. परंतु बिमारी कळल्यानंतरही मी जर त्या बिमारीचा स्वीकार करत नसेल, तब्बल 1.5 वर्ष लागले त्या बिमारीचा स्वीकार करण्यासाठी. वारंवार मुक्ती केंद्रातून बाहेर गेले की तीच खुन्नस असायची, किंवा एक एक्सपेरिमेंटल जे कॅरेक्टर होतं माझं, की आज थोडीशी घेऊन बघूया, आज आज म्हणजे लिमिट मध्ये घ्यायची, किंवा आज तो ब्रँड नाही घ्यायचा, किंवा त्या भट्टीत जायचं नाही, किंवा मित्रासोबत जायचं नाही, एकटंच जायचं, मध्ये घ्यायचं आणि आपल्या कामाला लागायचं. हे प्रत्येक वेळेस मित्रांनो असे जे मी विचार करून जायचो. परंतु बिमारी एवढी चतुर, चालक आणि घातक होती की हेच मी विसरून जात होतो. दिस इज परमनंट, पॉवरफुल अँड प्रोग्रेसिव्ह डिसीज होता. हे मित्रांनो मी मुळात विसरून जायचो. मला सांगितलं होतं की व्यसनमुक्ती केंद्रात हे सांगितलं होतं की तुला अशी जर कधी क्रेविंग आली, किंवा पिण्याची इच्छा होत आहे, किंवा तुझी खूप तुझ्या रागावर तुझं नियंत्रण राहत नाही, त्यावेळेस तुला काय करायला पाहिजे, हे सर्व मला अव्वलच्या स्लोगन मधून सांगितलं होतं मित्रांनो. परंतु मुळातच अहंकारी असलेला मी
मला कुणाची मदत घेण्याची गरज वाटत नव्हती मित्रांनो. आणि वारंवार वारंवार जेव्हा मी तेच ते करत होतो, रस्त्यावर पडून राहत होतो मित्रांनो. अक्षरशः अंगावर कपडे राहत नव्हते कधी कधी. कोण कोणाचा किती वेळ मार खाल्ला, कोण माझे काय करून नेलं, काही लक्षात राहत नव्हतं. म्हणजे एवढ्या साऱ्या विवंचनेतून मी चाललो होतो, माझं सर्वस्व गेलेलं होतं. घर पण हरवलेला दारुड्या होतो मित्रांनो. समाजातून फेकलेला, रिश्तेदारातून सर्व स्तरावरून मला फेकून देण्यात आलं होतं. मी एकाकी जीवन जगत होतो. कशासाठी जगत होतो माहित नाही. फक्त ईश्वर मला वर नेत नाही म्हणून जगत आहो, हे माझी कल्पना होती. आणि शेवटच्या क्षणी मला असंच वाटत होतं मित्रांनो, की आज तर माझ्यापाशी कोणीच नाही. तर मला कोणी जवळही घेत नाही, तर मी फक्त आणि फक्त माझे दारू जे आहे ती आज माझा आधार बनलेली आहे. आणि त्या मी दारूला कधीही सोडू शकत नाही, ही माझी संकल्पना मनात एक कायम फिक्स झालेली होती मित्रांनो. मला कधीच वाटलं नव्हतं की मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या ह्या सुंदर संगतीमध्ये आल्यानंतर त्या विषारी घुटापासून एक एक दिवसाच्या आधारे दूर राहून एक चमत्कारिकरित्या सुंदर जीवन जगू शकेल, अशी मित्रांनो आशा सुद्धा उरली नव्हती. पण शेवटच्या क्षणामध्ये जेव्हा कोरोनामध्ये मी जे दिवस काढले, माझे मित्र इथं उपस्थित आहे या मीटिंग मध्ये, त्यांना माझं सर्व भूतकाळ माहित आहे की मी कोणत्या कोणत्या परिस्थितीमधून कसं कसं म्हणजे दिवस काढत आलो. आणि प्रत्येक वेळेस मला ईश्वराने जो आधार दिला, मी त्या आधाराच्या भरोशावर मित्रांनो, अध्यात्म काय होतं माहित नव्हतं मित्रांनो. तर मुळामध्ये मला कसं खाता येईल, कुणाची कोणत्या गोष्टी मला कशा भेटेल, फक्त माझं एवढंच लक्ष राहायचं. कारण मुळातच जो स्वार्थ मनात भरलेला होता, फक्त स्वार्थ दारूचाच नव्हता मित्रांनो. तो स्वार्थ मला प्रत्येक बाबतीत पैशाचा मोह होता मित्रांनो. परस्त्रीकडे बघण्याची नजर माझी वाईट होती. मला ती हवी हवीशी वाटायची. डोक्यापासून तर नखापर्यंत मी तिला न्याहाळायचो. ते जे काय तिचं सौंदर्य मला दिसत नव्हतं, ते सुद्धा मी आपल्या काल्पनिकतेच्या विश्वात जाऊन ते अ, तिचं रूप बघण्याचा प्रयत्न करायचो. हे सर्व माझ्यामध्ये जे भरलेले कॅरेक्टर डिफेक्ट्स होते, स्वभावातले दोष होते, चारित्रिक दोष होते, ते कुठेतरी मित्रांनो मला इथं आल्यानंतर हळूहळू कळायला लागलं की तू ह्या गोष्टीपासून जर दूर झाला नाही, तर मुळातच तू स्वतःला एक ॲटिट्यूड म्हणून, जोपर्यंत तुझा ॲटिट्यूड चेंज होणार नाही, तोपर्यंत तुझ्यामध्ये कृतज्ञता हा शब्द तुझ्या जीवनात कधीच येणार नाही. कारण यावेळेस या अगोदर मित्रांनो, मी जितके वेळाही मी कुणाशी कृतज्ञ राहिलो असेल, ते आणि ते फक्त फक्त माझ्या पिणाऱ्या मित्रासोबत, जे मला माझ्या पडत्या काळामध्ये मला दारू पाजायचे, माझ्याकडे पैसे नसताना मला ते भट्टीत किंवा बारमध्ये घेऊन जायचे, जेवण चारायचे, दारू पाजायचे, तेच सर्वस्वी माझ्यासाठी होते. आणि त्यांच्यासाठीच माझ्या तोडून फक्त थँक्यू हा शब्द निघाला मित्रांनो. कारण घरच्यासाठी कधीच मी ह्या शब्दाचा उपयोग केला असेल असं कधीच नाही वाटत मित्रांनो. आठवत पण नाही असं की मी माझ्या जेव्हापासून कॉलेज लाईफ मध्ये आलो आणि ह्या संगतीत जेव्हा जुळलो, म्हणजे मित्राच्या संगतीमध्ये, मला आजही नाही आठवत की मी कधीतरी माझ्या घरच्याची म्हणजे मनमोकळेपणाने वाहवा केली किंवा त्याच्यासोबत मनमोकळेपणाने बोललो असेल किंवा डिस्कस केलं असेल, असं नाही आठवत मित्रांनो. कारण मुळातच जी चीड होती माझ्या मनामध्ये, ती सर्व गोष्टीचा मी हकदार असतानाही मला ज्या गोष्टी मिळत नाहीये, ज्या गोष्टीपासून मी वंचित होतो, त्या गोष्टीचा मी वारंवार विचार करायचो मित्रांनो. परंतु माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा मला विसर पडायचा. मला आजही कधी कधी मित्रांनो मनात विचार येते की यार, त्या काळात जर दारू नसती केली तर आज मी करोडपती राहिलो असतो. आज माझ्यापाशी गाडी बंगला सर्वस्व राहिलं असतं. परंतु मित्रांनो, जर हा आजारच मला झाला नसता तर मी एवढी सुंदर संगत मिळाली कशी असती. पैसा काय आहे मित्रांनो, आज आहे उद्या नाही. परंतु एक माणूस म्हणून सुंदर जीवन कसं जगायचं, माणूस म्हणून एक माणसासोबत माणसाप्रमाणे कसं वागायचं, हे मुळातच मित्रांनो मी शिकलो नसतो. पैसा तर आजही पैशाची अडचण आहे, आजही चणचण आहे. आजही माझ्या पायासाठी मी जे औषध उपचार घेतो त्याच्यासाठी मला प्रचंड पैसे लागतात महिन्याचे. त्याच्यातूनही कधी कधी घरी मानसिकता खराब होते, कधी कधी बायकोची पण चिडचिड होते. पण ती आज कुठेतरी मित्रांनो समजून घेण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आज तिचे जे शब्द असतात की ते एकदम लहान पोरासारखी जेव्हा माझ्यासोबत वागणूक करते, तर अक्षरशः मी स्वतःला विसरून जातो की मी साला पुण्या जमान्यात एखाद्या म्हणजे कधीतरी एखादं तरी पुण्य केलं असेल की मला एवढी चांगली बायको भेटली. बिलकुल म्हणजे मी एकदम मानाल तेवढा आभार मित्रांनो कमीच आहे.
कारण की तिने जे माझ्यासोबत भोगलं होतं त्यानंतर आमची जी कोर्टात केस सुरू होती, कोर्टाच्या केस नंतरची माझ्याकडे जी परत आली, त्यानंतर तर आजच्या तारखेपर्यंत तिच्या स्वभावामध्ये जो झालेला आमूलाग्र बदल आहे, तो केवळ आणि केवळ मित्रांनो तो परमेश्वरच घडवून आणू शकतो. तिलाही मीटिंगची आज जाणीव झालेली आहे, तिला ह्या बिमारीबद्दल माहिती मिळालेली आहे. त्यामुळे कदाचित ती पण माझ्यासोबत तसा व्यवहार नाही करत. आणि आज तिलाही कळायला लागलं, मला पण कळते आणि मला पण तसं वागायचं तिला कळत आहे, म्हणून मी तिच्यावर मला माझी डिपेंडन्सी ठेवायची नाही का ती चांगली वागली तरच मी चांगला वागेन. कारण मित्रांनो घर म्हटल्यावर प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली आहे. तर प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी छोट्या छोट्या क्षुल्लक कारणामुळे भांडणं होतातच. कोणाचं रूपांतर खुन्सीमध्ये किंवा जे कधीही न थांबणारं, कधी न बोलणारं, जे असं असं काही होत नाही मित्रांनो आज. त्यासाठी त्या ईश्वराचा मी खूप खूप म्हणजे अत्यंत आभारी आहे की खरोखर हे जेव्हा माझ्यासोबत ईश्वर घडवत आहे एक एक दिवसाच्या आधारे, तर आज मनामध्ये चुकूनही तशा विचार येत नाही मित्रांनो की ज्या स्वार्थापोटी. कारण मुळातच जो स्वार्थ होता प्रत्येक बाबतीमध्ये मित्रांनो, एकच गोष्ट नाही सांगू शकत की पैशाचा, मी आताच बोललो की पैशासाठी म्हणा किंवा माझ्या शरीर सुखासाठी म्हणा किंवा माझ्या प्रोफेशन मध्ये म्हणा. जेव्हा माझं मेडिकल स्टोअरचं दुकान होतं तेव्हा मला असं वाटायचं की चला त्या बाकीच्या मेडिकल वाल्यापेक्षा माझा धंदा वाढला पाहिजे, सर्व कस्टमर माझ्याकडेच आले पाहिजे आणि मी म्हणजे लवकरात लवकर कसा अमीर बनेल, कसा माझ्याकडे मी आर्थिकदृष्ट्या मी सक्षम बनेल, हे सारे विचार होते मित्रांनो. परंतु आज त्या भावना मित्रांनो येत नाही. कारण जे आहे ते मला मिळणारच आहे. माझ्या हक्कापासून मला जे मिळकत मिळणार आहे त्याच्यापासून मला कोणीही वंचित करू शकत नाही. जर मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आणि कठोर मेहनतीने वागलो तर मला सर्व काही शक्य आहे माझ्यासाठी आणि तो परमेश्वर मला भरभरून देतो. तर मला स्वतःवर माझा विश्वास असायला पाहिजे की मी ते करू शकतो. अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर मित्रांनो तेच घडत गेलं. मला फक्त इथं आल्यानंतर एकच विचारण्यात आलं होतं की तुला दारू सोडायची इच्छा आहे का? मी म्हटलं हो. त्याच्यानंतर त्यांनी फक्त एवढंच बोलले की तू येत राहा, आमच्या सोबत जे घडलं तुझ्यासोबतही घडेल आणि हेही दिवस जातील. मित्रांनो ह्या शब्दावर विश्वास ठेवला आणि एक एक दिवसाच्या आधारे हळूहळू वाटचाल सुरू केली आणि हळूहळू जीवनात जे चमत्कार होत गेले. कारण मुळातच माझ्यासारखा जो अहंकारी दारुड्या होता, जे कधीही कोणाचं न ऐकणारा आणि न ऐकल्यामुळे मित्रांनो आज जे काही जीवनात माझ्या घडत गेलं आणि आजही कधी कधी घडते जेव्हा मी माझी इच्छा लावतो. कारण की मला माहित आहे की ह्या सृष्टीचा करता धरता जो परमपिता परमेश्वर आहे, तरीही माझी इच्छा लावण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टीपासून मला उद्या काय फायदा मिळणार आहे माहित नाही मित्रांनो, परंतु विचार करा की 5-10 मिनिटाच्या फक्त क्षणिक सुखासाठी मी त्या गोष्टीकडे जातो आणि परत पुन्हा मनामध्ये पश्चाताप येतो, एक गिल्ट येते की नाही यार ते करायला पाहिजे नव्हतं, आपण त्यावर तसं वागायला पाहिजे नव्हतं, तसं बोलायला पाहिजे नव्हतं. मुळातच त्यामागे माझा जो काही छुपा हेतू होता किंवा माझा जो स्वार्थ होता, तो माझा मित्रांनो त्या क्षणामध्ये त्या भावनेच्या आहारी जाऊन मी जे काही कृत्य करत त्यावेळेस मला ह्या सर्व गोष्टी आठवत नव्हत्या. परंतु मित्रांनो इथं आल्यानंतर ज्या मला पायऱ्या देण्यात आलेल्या होत्या त्या पायऱ्याच्या माध्यमातून जे मला सांगण्यात आलं होतं की तुला रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये तुला रोजच्या रोज कुठेतरी ह्या पायऱ्याचं आचरण करायचं आहे. ते फक्त तुला पुस्तकात लिहून दिलेल्या पायऱ्या नाही किंवा प्रिंट आउट काढून त्याला रोज वाचतो हे वाचण्याचे काम नाही. फक्त मित्रांनो मला इथं सांगण्यात आलं होतं की तुला एक जीवन जगायचं आहे. त्या पायऱ्यामध्ये जे सांगितलेलं आहे तुला त्याप्रमाणे तुझ्या आचरणात त्या पायऱ्या आणायच्या. कारण माझ्यासारखा मित्रांनो जो उपडपंची असतो, मला बोलायला काही नाही मित्रांनो, 1 तास काय 1.5 तास बोलतो मी. परंतु मुळातच माझी आज मनस्थिती कोणत्या परिस्थितीला गेल्यावर मी स्वतःला मी कसं हँडल करत आहो, आज कुठलीही परिस्थिती आली की मी स्वतःला कसं हँडल करतो, त्या ईश्वराच्या क्षमायाचना करतो का, ईश्वराची मदत घेतो का, बांधवाची मदत घेतो का, प्रार्थनेचा आधार घेतो का, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो का की मी परत त्याच रागाकडे जातो तर परत मी त्या स्वार्थामध्ये लटकतो. आज मित्रांनो याच्यामध्ये खूप तफावत आलेली आहे. कारण हळूहळू लक्षात यायला लागलं की
स्वइच्छेवर चालणारे जीवन म्हणजे स्वतःच्या मर्जीने चालणारे जीवन हे कधीच मित्रांनो यशस्वी होत नाही. हे बिल साहेबांनी फेसबुक मध्ये क्लिअर आणि स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे की आतापर्यंत तू जे काही स्वतःची इच्छा मी करत गेला, माझं माझं करत गेला, त्याच्यातून मला मित्रांनो सर्वच होतो माझ्याकडे. आज काय राहिलं? काही पैसा गेला, इज्जत गेली, जे नातेवाईक होते, जे जवळचे मित्र होते सर्व गेले. आज अल्कोहोलिक अनॉनिमसचे बांधव हे माझे सर्वात जवळचे मित्र झालेले आहे. म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असलेलं कोणतं तरी जे एक नातं म्हणतो त्याला आपण मैत्री म्हणतो. आज तेच मित्र आज माझे, जे माझ्या प्रत्येक सुखदुःखात धावून येतात, तेच खरे आज माझे मित्र आहे. तर याच्या अगोदर बरेच मित्र होते मित्रांनो. जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता, जोपर्यंत माझ्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध होत्या, तोपर्यंत सर्व मित्र माझ्या जवळपास भटकत असायचे. आम्ही बाहेर फिरायला जायचो, एन्जॉय करायचो. कुठल्याही स्तरावर गेलो तरी आम्ही एकमेकाला स्वतःपासून दूर करत नव्हतो. परंतु जसजशी माझी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ढासळत गेली, हळूहळू मित्रांनो मित्र कमी होत गेले. मी जेव्हा त्यांना कन्व्हिन्स करायला लागलो की यार आज 50 रुपये दे, आज 20 रुपये दे, उद्या इकडून तिकडून ऍडजस्ट करून तुला देतो, हे जेव्हा मी शब्द वापरायला लागलो मित्रांनो, कुठेतरी हळूहळू मित्रांनो त्यांचा खरेपणा माझ्या समोर यायला लागला. नाही, हे फक्त त्या वेळेपर्यंत, तेवढ्या क्षणापर्यंत त्याचे माझे मित्र होते. कुठेतरी मित्रांनो लक्षात यायला लागलं की आज जे काही संगत मला लाभलेली आहे, ती संगत ज्याला त्याला लाभत नाही मित्रांनो. बिकॉज वी आर चोजन पर्सन ऑफ गॉड. आम्ही त्या ईश्वराचे निवडलेले आम्ही सेवक आहोत. त्या ईश्वराने मलाच का बरं इथं आणून ठेवलं? आणि हाच जेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारतो की जेव्हा तुला आणून ठेवला आहे, सुंदर जगण्याचा मार्ग दिलाय, तर तू त्या मार्गावर चालू का शकत नाही? मी सगळी कधी कधी स्वतःला मी मित्रांनो जेव्हा माझी इन्व्हेंटरी लिहितो, माझ्याकडे बुक बनवून ठेवला, त्यात मी रोजच्या रोज लिहित असतो आज दिवसभरात माझ्यासोबत काय घडलं. म्हणजे पहिले घरचंच लिहितो, सुरुवात घरापासून करत असतो की आज सकाळी उठल्यापासून तर दुकानात जाईपर्यंत, दुकानातून आल्यानंतर फोनवर असो बोलणं माझं घरच्यासोबत किंवा इतर लोकांसोबत असो, आज प्रत्येक गोष्ट मला नोट करून ठेवावी लागते, तरच मी स्वतःला या कृतज्ञतेकडे माझी वाटचाल होईल. कारण ती धन्यता कधी मानलीच नाही मित्रांनो मी, की माझ्या पत्नीने माझ्यावर केलेले जे उपकार आहे आज, केव्हाही केले होते, आजही करत आहे ती. आज माझ्यासारख्या लंगड्या माणसासाठी ती वापस आली. आज माझ्यापाशी काही नसताना तिच्या घरी आज काहीच कमी नाही. परंतु तिने जो विचार केला, त्या ईश्वराने तिला जी सद्बुद्धी दिली की नाही, चुका झालेल्या आहेत, चुकातून जर सुधारण्याची त्याची इच्छा असेल तर त्याला आपण खरोखर प्रामाणिकपणे साथ दिली पाहिजे. हे कुठेतरी मित्रांनो तिच्यामध्ये जो भाव आला, त्या भावाचा मी आज कृतज्ञ राहिलो पाहिजे की ते आज माझ्या दुःखामध्ये सामील आहेत. दारूच्या काळात तिने मला म्हटलं होतं मित्रांनो, तिचे शब्द मला आजही आठवते. तिने मला म्हटलं होतं की आम्हाला 2 टाइम खायला नाही भेटलं तरी चालेल म्हणे, जे रुख सुख जे काही तुम्ही आणाल म्हणे, किंवा मी जे काही माझ्या शिलाईच्या कमाईतून जे काही आपल्याला 2 टाइम खायला भेटेल, आपण ते खाऊन दिवस काढू म्हणे. तिने तेव्हाही हा शब्द वापरला होता की हे दिवसही जातील म्हणे, एक दिवस नक्की, फक्त तुम्ही दारूच्या दूर राहा म्हणे. मित्रांनो मी नाही ऐकली तिची. वारंवार तिलाच मारधूड करायचो, तिचे पैसे चोरून घेऊन जायचो. ते बिचारी 100 रुपयासाठी दिवसभर मशीनवर बसायची, ते पैसे चोरून घेऊन जायचो आणि तो मी नव्हेच ही माझी नेहमी भूमिका राहायची. त्याच्यातूनच पुन्हा घरात कलह निर्माण व्हायचा, वाद निर्माण व्हायचा, गोंधळ जो घातलेला होता दारूच्या नशेमध्ये. तिने मला असं नाही म्हटलं की दारू सोडून द्या, तिने मला इथपर्यंत सूट दिली होती की तुम्ही दारू प्या, तुम्हाला कोणता ब्रँड प्यायचा तो ब्रँड तुम्ही घरी आणून ठेवा. मित्रांनो मी तसाही प्रयोग केला. 2 नंबर 1चे बंपर घरी नेऊन ठेवले. तिच्या हातानंच रोज ती मला पॅक बनवून द्यायची आणि तीच मला काहीतरी खायला बनवून द्यायची, आणि तसंही मी घेऊ लागलो. परंतु 1-1.5 महिन्यातच मित्रांनो माझं खरं रूप माझ्या सर्व समोर आलं. मी मित्रांसोबत घरी एक दिवस भरपूर प्रमाणात दारू पिऊन घरी गेलो आणि तिने जे उरलेला बंपर होता अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर फोडला. तेव्हा अजून त्याच छोट्याशा गोष्टीवरून मी एवढा मोठा गोंधळ घातला घरामध्ये की तू एवढ्या महागाची जे माझी बंपर होती तू फोडली, तुला काही वाटत नाही का? एवढे पैसे मी दिवसभर कामावर जातो तेव्हा कुठं घरी पैसे येते, तू हे सर्व गोष्टी करत आहे. त्याच्यावरून मित्रांनो किती मोठा वाद झाला होता. कारण ते जे सर्व करत होती माझ्यासाठी करत होती की माझा नवरा भटकला नाही पाहिजे, तिथे तिथं कुठं कोणाशी वाद नाही घातला पाहिजे, सुखरूप घरी आला पाहिजे. म्हणून तिने मला ते सूचना केली होती की तुम्ही घरी आणून ठेवा, घरी आणून प्या. परंतु मित्रांनो मला ते पण नाही जमलं.
तर अजून तिने माझ्यासाठी अजून काय करायला पाहिजे. माझ्या सुखदुःखात तिने जो मला साथ दिलेला आहे आजही देत आहे. आज मुलगी मोठी होत चालली आहे. आज रुपया बँकेमध्ये शिल्लक नाही आहे. कधी कधी मित्रांनो मनावर दडपण येत होतं, आता नाही येत. विचार करायचं कसं होईल माझं. आज माझ्याकडं स्वतःची जागा सुद्धा नाही आहे. भाड्याचं घर किती दिवस, 5,000 रुपये महिना भाड्यामध्ये जातो. लाईट बिल असते, पाण्याचा खर्च आहे, बाकी आपल्या औषधी उपचार आहे, बाकी आपल्या सर्व गोष्टी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आहे मित्रांनो, ज्या कळत न कळत मला खूप साऱ्या गोष्टी आज हँडल करावं लागते. पण परिस्थिती आज अल्कोक्स अलायन्स मध्ये आल्यानंतरही ही माझी मनस्थिती जर बदलू नाही दिली किंवा मनस्थितीशी मी जर प्रामाणिक स्टेबल राहिलो, तर मला माहित आहे की एक ना एक दिवस माझं ही इतर बांधवाप्रमाणे चांगलंच होणार आहे. आणि हळूहळू मित्रांनो कुठेतरी त्या मार्गात आलो म्हणून मित्रांनो हे शक्य होतं. आज कृतज्ञता ह्या शब्दाचा अर्थ कळत आहे मित्रांनो, की मी कुणाला थँकफुल म्हटलं पाहिजे, कुणासाठी मी आभार मानले पाहिजे, कुणाला मी धन्यवाद दिला पाहिजे. आज मित्रांनो प्रत्येक जो व्यक्ती आहे माझ्या सुखदुःखामध्ये सामील असो की नसो, आज मला त्या प्रत्येकाचं मनापासून आभार मानायचा आहे, की जे बांधव माझ्या ह्या संगतीमध्ये आहे, ज्यांना हा मेसेज मिळालेला आहे किंवा नसेल, तर प्रत्येकासाठी आज मला प्रार्थना करायचं आहे की ईश्वरा त्या सर्व मध्यपीडितावरची कृपादृष्टी असू दे. ज्यांच्या जे तुझ्या सानिध्यात आलेले आहे त्यांच्यावरही कृपा कर, आणि ज्यांच्यापर्यंत कदाचित हा मेसेज गेलेला नाही त्यांच्यावरही तुझी दे. आज जेव्हा मित्रांनो मनातून हे शब्द निघते ना, तेव्हा कुठेतरी जीवनामध्ये कधीही न बघितलेले चमत्कार होतात मित्रांनो. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे मी. जो आनंद मी करायचा, स्वतःसाठी जगायचा, आणि जे पैशासाठी जे लालचपणा करायचो, जे मटका लावायचो, ज्या पैशातून मला जे माझी मिळकत होती ते पण मी मित्रांनो गमावून टाकली होती त्या मटक्यामध्ये. जुगारामध्ये लाखो रुपये हारले होते, दारूमध्ये तर गेलेच होते. परंतु मित्रांनो आज त्या सर्व गोष्टी काही न करता जे काही आज माझ्याकडे पैसे येतात, त्या भरोश्यावर आज मी स्वतःला धन्य मानतो, की खरोखर आज जे काही आहे ते माझं स्वतःचं आहे आणि माझ्या प्रामाणिकतेचं आहे. जे मी दिवसभर काबाड कष्ट करतो, जे काही माझं काम असेल ते करतो, त्यामुळे जे मला आज 2 पैसे मिळत आहेत, त्याच्यासाठी मित्रांनो मला कृतज्ञ राहायला पाहिजे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मीटिंग बद्दल मला नेहमी कृतज्ञ राहायचं. नाहीतर मित्रांनो मधामध्ये वर्ष दीड वर्षानंतर मला माझ्यामध्ये एवढी ग्रँडिसिटी आली होती, एवढे पिंक क्लाउड्स मध्ये गेलो होतो मी, की मला असं वाटायचं की चला माझ्या म्हणण्याप्रमाणे मला शेअरिंग मिळाली पाहिजे, माझ्या म्हणण्याप्रमाणे मला त्या बेंचवर बसता आलं पाहिजे, माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी मला तो विषय दिला पाहिजे. सर्व गोष्टी ज्या होत्या मित्रांनो, जे माझ्या जो स्वार्थीपणा मी जो दडवून ठेवलेला होता आतमध्ये, जो मुखवट्या मागचा मी मी स्वतःला जो म्हणून घेतो, आणि मुळातच मी तसाच असतो मित्रांनो. माझे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे वेगळे असतात. मी एवढा चतुर चालाक आणि हुशार प्राणी आहे ह्या आजाराप्रमाणेच, की सर्व गोष्टी मला कशा मॅनेज करायच्या, कशा हँडल करायच्या, मुळातच मी याचं सर्वस्व म्हणजे परिपूर्णता घेण्याचा प्रयत्न करतो. सर्वस्व पणाला लावतो त्या गोष्टी झाकल्या जावं म्हणून. परंतु मित्रांनो किती दिवस ते झाकलं जाईल, एक ना एक दिवस ते होणारच आहे. तुम्ही कुठं किती दिवस बोलणार आहे, चोऱ्या किती दिवस करणार आहे, तर ते कुठं ना कुठे एक दिवस तो ईश्वर त्या पापाचा घडा बोलल्यावर तो फोडतोच मित्रांनो. असंच काही माझ्यासोबतही घडलं. जे माझी लैंगिकतेची जी मी चाचणी घेतली होती, ते माझ्या लैंगिकतेबद्दलची मी मोठ्या 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 पुंबाट्यांच्या प्रामाणिकपणा सांगत होतो, परंतु मित्रांनो मुळातच मी त्या स्वार्थामध्ये लटकलेलो होतो, की एखाद्या स्त्रीबद्दल म्हणा, एखाद्या म्हणजे असं जे काल्पनिक विश्व होतं माझं, किंवा कधी कधी ते रियालिटीमध्ये पण तसं घडतं माझ्यासोबत, त्या ज्या गोष्टी माझ्यासोबत होतात, आज कुठेतरी मित्रांनो त्याच्यावर कायमस्वरूपी आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मित्रांनो माझा स्वभावच असा बनलेला आहे, की त्या भावना मित्रांनो आजही मनामध्ये तसे विचार येतात, परंतु ते कृतीमध्ये आज आणण्याचा प्रयत्न करत नाही मित्रांनो. कारण की मला माहित आहे की हे सर्व करूनच मी आज अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलेलो आहे. जे जे काही मी इकडे तिकडे तोंड मारलेले होते, स्वतःशी प्रामाणिक नव्हतोच ना मित्रांनो. बायकोचा राहायचा प्रश्नच येत नाही. त्या ईश्वराला सर्व माहित आहे की मी आयुष्यात माझ्या काय काय केलाय, काय काय नाही केलाय. तर त्यामुळे मित्रांनो जो काही माझ्यामध्ये जो कपटीपणा भरलेला होता, जो काही मी
देखावा करत होतो. आज कुठेतरी हळूहळू मित्रांनो लक्षात यायला लागलं की नाही, तर तुला स्वार्थाच्या बंधनातून मुक्त झाल्याशिवाय तुला स्वस्थ आणि सुंदर आणि अ, पावन असं जीवन मी कधीच जगू शकणार नाही. त्यासाठी मला रोजच्या रोज माझं स्वतःची मला तपासणी करायची आहे की आज कोणत्या वेळेस माझ्यासोबत काय घडलं आणि कोणत्या गोष्टीमुळे मी हायपर झालो किंवा कोणत्या गोष्टीमुळे माझं मन निराश झालं किंवा डिप्रेशन मध्ये किंवा कोणत्या वेळेस माझ्या मनात ती लैंगिकतेची विकृती आली. आज मित्रांनो त्या गोष्टी घडत नाही. आज मुलगी मोठी होत चालली आहे. आजही माझी बायको मला ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत स्वीकार करते. आज मुळातच म्हणजे तो भाव आज मनात ठेवला नाही मी की खरोखर आज मला त्या गोष्टीची खूप गरज आहे. अत्यंत अशा विकृत परिस्थितीमध्ये मित्रांनो मी कित्येक सोबत असे घाणेरडे काम केलेले होते. परंतु आज मुळात मित्रांनो जेव्हा स्वतःची तपासणी करायला लागलो की मुळातच ईश्वराने दिलेले ते वरदान प्रत्येक प्राण्यापासून तर सजीवापर्यंत दिलेलं आहे. मग मीच का बरं त्या गोष्टीच्या आहारी जातो आणि ती गोष्ट मला हवी हवी का वाटते, मिळाली नाही तर मला राग येतो, खुन्नस येते. आणि मिळाल्यानंतरही जर मी त्याचा पुरेपूर आनंद नाही घेतला तरीही माझ्या मनात त्याबद्दल मित्रांनो कटुता असते. आज कुठेतरी मित्रांनो जेव्हा मी आज स्वतःला ह्या स्वार्थाच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कुठेतरी मित्रांनो मला त्या ईश्वराची जी अदृश्य शक्ती आहे त्या शक्तीचा जो अभाव माझ्यामध्ये होता ती शक्ती मित्रांनो कुठेतरी माझ्यासाठी काम करते. जर मी खरोखर प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आणि भक्तीने म्हणा किंवा श्रद्धेने म्हणा, जर मी खरोखर या प्रामाणिकपणे या मार्गावर चाललो तर माझ्यासाठी अशक्य असं काहीच होणार नाही. शक्य ही शक्य करतील स्वामी असं एक मी कुठेतरी गाणं ऐकलं होतं मित्रांनो. खरं आहे ते का? कारण मुळातच मी ज्या गोष्टी शक्य करण्यासाठी प्रयत्न करत होतो, ज्या माझ्या हातात नसूनही मी ज्या गोष्टीकडे मागे धावत होतो, मी लोकांना बदलवण्याचा प्रयत्न करत होतो. कारण पुढे मी माझी खोटी सहानुभूती, खोटं जे माझं रूप होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सर्व मित्रांनो त्या वरच्याला माहित होतं, की हा किती लबाड आहे, किती खोटारडा आहे, किती घाणेरडा आहे आतमधून. तर कुठेतरी मित्रांनो आज हळूहळू कळायला लागलं ह्या सुंदर जीवन जगण्याच्या मार्गामध्ये. त्यासाठी पुन्हा एकदा मित्रांनो त्या परमेश्वराचा मी अत्यंत आभारी आहे. की मला या संगतीमध्ये आणलं नसतं तर मी एवढं सारं स्वतःबद्दल आत्मचिंतन कधीही करू शकलो नसतो. कॅरेक्टर डिफेक्ट सारखा हा शब्द माझ्या डिक्शनरीत नव्हता मित्रांनो 2019 पर्यंत. आणि हळूहळू मित्रांनो इथं आल्यानंतरच मी स्वतःबद्दलचा जो काही माझे हेवे दावे होते, त्या भावांसोबत मी जे वागत होतो की मला त्यांनी काहीच दिलं नाही, सर्वस्व माझं यांनी घेऊन टाकलं. त्या गोष्टी जेव्हा मला हळूहळू आज कळत आहे की आज जर त्या भावांनी जर मला त्यावेळेस मदत नसती केली तर मित्रांनो आज माझ्यापाशी जे काही आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यामध्ये त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे, माझ्या परिवाराचा वाटा आहे. आज जे काही माझे सुखदुःखाचे जे बांधव आहेत, जे मित्र आहेत, जे नातलग आहेत, त्या सर्वांचा मी कृतज्ञ असायला पाहिजे. कारण खरी कृतज्ञता मित्रांनो कुणी काही केलं माझ्यासाठी करत आहे म्हणून मी कृतज्ञ असलं पाहिजे हे कधीच नाही मित्रांनो. माझ्यामध्ये जो निस्वार्थीपणा यायला पाहिजे की मी निस्वार्थ भावनेने जेव्हा ह्या सर्व गोष्टी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आणि स्वार्थ न ठेवता जेव्हा मी प्रामाणिकपणे कृती करतो त्याचा मित्रांनो फळ तो ईश्वर मला नक्कीच देणार आहे. कुठेतरी मित्रांनो ह्या गोष्टी आज हळूहळू या पायऱ्याच्या माध्यमातून पायऱ्या आचरणाच्या माध्यमातून लक्षात येत आहे. आज जे काही घडत आहे मित्रांनो त्यात माझा कुठलाही काही सहभाग नाही, माझा कोणताही वाटा नाही. आणि केवळ ईश्वराच्या कृपेमुळे होत आहे. जे कृपा ईश्वर माझ्यावर करत आहे. आणि हे दिवस जातील मित्रांनो जर मी परत त्या मार्गावर गेलो खोटारडेपणा, स्वार्थपणा, ढोंगीपणा, द्वेष, राग, मत्सर, लोभ, माया, काम, वासना ह्या गोष्टी जर मी परत जीवनात आणल्या तर मित्रांनो पुन्हा हे दिवस जाणार आहे. कारण दिवसाचे रात्र रात्रीचा दिवस हे ठरलेला जे सृष्टीचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे मित्रांनो हे दिवस पण कधीही जाऊ शकतो. त्यासाठी मला सातत्याने या संगतीत यावं लागेल. सातत्याने मला इथे जुळून राहावं लागेल. सातत्याने मला विचाराशी ची देवाणघेवाण करत राहावे. मला जे मिळालं आहे ते मला जेव्हा मी कुठलीही पाठराखणी न करता, हातराखणी न करता निस्वार्थपणे ते जेव्हा इतरांपर्यंत पोहोचवतो, त्याचा सुद्धा मित्रांनो मला तो ईश्वर माझ्या जीवनात चमत्कार घडवून आणतो. ह्या सर्व गोष्टीसाठी मला अत्यंत त्या ईश्वराचा आभारी राहायचा आहे, कृतज्ञ राहायचं आहे. जर मी कृतज्ञता विसरलो, मला पूर्वीच्या काळामध्ये आठवते मित्रांनो, जेव्हा माझ्या जीवनात संकट यायचे, तेव्हा फक्त मी त्या ईश्वराचं नाव घ्यायचं. जेव्हा कोणी दिसत नाही मित्रांनो,
तेव्हा फक्त म्हणतात की फक्त देवच दिसतो. परंतु मित्रांनो, आज त्या गोष्टीचा आज भान आलेलं आहे की नाही, जर परमेश्वर माझ्या जीवनात नसता, ही उच्च शक्ती जर माझ्या जीवनात काम करत नसती, तर मी कदाचित आज त्या दारूच्या पहिल्या विषारी घुटाला थांबवू शकलो नसतो. आणि सुंदर जीवन जगण्याचं तर मित्रांनो खूप दूर राहिलं असतं. अस्तव्यस्तता आणि मॅनेजेबिलिटी मित्रांनो आजही थोड्या प्रमाणात तर जीवनात सुरू आहे. परंतु आज मित्रांनो त्या अस्तव्यस्ततेकडून प्रामाणिकपणे वाटचाल करत एक एक दिवसाच्या आधारे जेव्हा मी एक एक दिवस समोर जातो, तेव्हा त्या मित्रांनो अस्तव्यस्ततेचाही माझ्या जीवनात काही परिणाम होत नाही. कारण स्वतःला मी जेव्हा त्या ईश्वराकडे स्वाधीन करतो, माझं मन आणि जीवन जेव्हा त्याच्यावर मी सोपवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मुळातच मित्रांनो मला माझ्या सर्व जीवनातल्या ज्या काही समस्या त्या छोट्या वाटू लागतात. मला इथं सांगण्यात आलं की मला जे काही समस्या आणि ते प्रॉब्लेम जे काही मला दिलेले आहेत, की त्या ईश्वरांनीचा तो आशीर्वाद आहे की त्यांनी मला ती माझ्यात तेवढी कणखरता यावी, तेवढी सहनशक्ती यावी, म्हणून तो ईश्वर माझ्यासोबत ही अग्निपरीक्षा माझी घेत आहे. आज कुठेतरी मित्रांनो ती गोष्ट लक्षात येते, म्हणून त्यासाठी ईश्वराचा मला धन्यवाद करायचा आहे की ना, त्यासाठी त्या ईश्वराचा मला द्वेष करायचा आहे. त्या ईश्वराप्रती जे माझा विश्वास आहे, उच्च कोटीचा विश्वास आणि श्रद्धा आहे, कुठेतरी मला कायम ठेवायचा आहे मित्रांनो. जर तो मी विश्वास कायम ठेवू नाही शकलो, तर माझी माझी मध्यमुक्तता ही कोणत्याही कामाची नाही. मी एक कोरडामध्ये ती जे भावनाचं वादळ म्हणतो आपण, कधीही माझ्या जीवनामध्ये दारू येणार नाही असं म्हणू शकणार नाही मित्रांनो. परंतु मी नेहमी अस्वस्थ, असमाधानी आणि वैतागलेला असेल, माझ्या जीवनात कुठलीही शांतता नसणार. जे काही मित्रांनो माझ्यासोबत घडलेलं आहे, मी त्याचा आज विचार करत नाही. आज ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये इतर लोकांचा विचार करतोय, माझ्या परिवाराचा विचार करतो, माझ्या प्रोफेशनच्या लोकांचा विचार करतो. कारण आज जर मी एकमेकांसोबत जर अशी पूर्ण ठेवत गेला, तर मी स्वतःला मी त्याचं दुखणं वाढवून घेणार आहे. त्या बांधवाला किंवा त्या माझ्या कोणत्याही मित्राला त्याचं काही होणार नाही. परंतु मी जे काय त्याच्याबद्दल मनामध्ये जे हेवे दावे, जे द्वेष, जे मत्सर ठेवतो, त्याचा सर्वस्वी त्रास मलाच होणार आहे. आणि मी स्वस्थ नाही राहणार, मला झोप येणार नाही, माझं कुठेही लक्ष लागणार नाही, आणि मी परत परत त्या स्वार्थाकडे जाईल आणि कृतज्ञतेची भावना माझ्या मनातून कायमस्वरूपी निघून जाईल. परंतु मला जर ही भावना कायमस्वरूपी टिकून ठेवायची असेल एक एक दिवसाच्या आत, मी परमनंटली कधी असं म्हणू शकणार नाही की मी कायमस्वरूपी स्वयंरूपी असाच असेल किंवा असाच राहील. कारण की मित्रांनो, मला प्रोग्रामच सांगितलाय वन डे ॲट अ टाइमचा, की एक एक दिवसाच्या हिशोबाने त्यानंतर तुला समोर वाटचाल करायची आहे. तुझ्या बरोबर ईश्वर आहे आणि ईश्वर तुला नेहमी साथ देणार आहे. फक्त तू प्रामाणिक राहा, आपले कर्म चांगले ठेव, आपले विचार शुद्ध ठेव, आपल्या वाणीमध्ये नम्रता ठेव. जर तू हे सातत्याने करत राहिला, तर तुझ्या जीवनात कधीही अंधार येऊ शकत नाही. कधीही तुला कोणीही त्या जीवनातून तुला पायउतार करू शकत नाही. हे एक मित्रांनो त्रिकाली पद्धती जे सत्य आहे, जे मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या संघटनेमध्ये आल्यानंतर आपल्या बांधवाच्या अनुभवातून जे मला सांगत होते, आपण फुल टाइमर जे अनुभवी सदस्य सांगतो, त्यानंतर तुला जर तुझी प्रामाणिक अशी वाटचाल राहील, तर तुला जीवनात कधीही केव्हाही काहीच कमी पडणार नाही. फक्त तुला जे मिळालं आहे ते इतरांपर्यंत वाट, आणि तू प्रामाणिकपणे वाट, निस्वार्थ भावनेने वाट, त्याची परतफेडीची कुठलीही अपेक्षा न ठेवता वाट. तर तुझ्या जीवनामध्ये तू नेहमी जर कृतज्ञ राहिला, तर खरोखर हळूहळू हळूहळू का होईना तुझ्या स्वार्थाच्या बंधनातून मुक्त होशील. जे काही तुझ्यामध्ये आत्मकेंद्रितपणा, जे मीपणा, मीच केलं, मी करणार, माझंच आहे, मलाच मिळालं पाहिजे, ह्यात जेव्हा हळूहळू भावना कमी होतील, तेव्हाच कुठेतरी जी वाटचाल खऱ्या खुऱ्या त्या कृतज्ञतेकडे होईल. तू कोणाला तरी थँक्यू म्हणायला लागशील, धन्यवाद आणि आभार हे शब्द तुझ्या मनातून निघायला लागेल, माफी मागायला लागशील, लोकांना माफ करायला शिकशील. तेव्हा कुठं मित्रांनो तुझ्यासोबत हे सर्व घडत जाईल. आणि मित्रांनो आज तेच करत राहतो. आज सर्वस्व माझ्याकडे परत आलं असं म्हणू शकत नाही, परंतु आज जे काही आहे मित्रांनो, त्याच्यासाठी मी त्या ईश्वराचा अतिशय आभारी आहे, अतिशय कृतज्ञ आहे की आज त्या ईश्वरांनी मला जिवंत ठेवलं. सर्वात महत्वाची गोष्ट, आज जिवंत आहे म्हणून मित्रांनो आज मी ज्या काही वाटचाली करू शकत आहे, ज्या काही माझे जे दैनंदिन जीवनातले जे काही माझं काम आहे ते करू शकतो. तर पिण्याच्या काळात जर गेलो असतो, तर आज हे सर्व माहित नाही, माझ्या घरचे रडले असते, नाही रडले असते, फोटो एक दिवस भिंतीला लावला असता आणि कदाचित असे बोलले असते की होतं बेवडं सत्यानाश करून घे, असं पण झालं असतं मित्रांनो. परंतु आज कुठेतरी त्या ईश्वरानं मला जिवंत ठेवल्या, संगीत आणून बसवलं. आज
परिवाराच्या जवळ आणलं, मित्रांच्या जवळ आणलं. आज गेलेले दूर गेलेले नातेवाईक जवळ आले. आज बऱ्यापैकी मित्रांनो प्रत्येकासोबत माझं मी जे मैत्रीचं नातं म्हणा, प्रेमाचं नातं म्हणा, एक निस्वार्थतेचं नातं टिकून ठेवण्याचा जो एक एक दिवसाच्या आधारावर प्रयत्न करत आहे, हेच मित्रांनो आज माझ्यासाठी जीवन जगण्याची ताकद, शक्ती आणि सामर्थ्य बनलं आहे. मित्रांनो मीटिंग तर माझ्यासोबत आहे. जर मीटिंग सोबत जर मी चिटिंग केली तर माझ्या जीवनात कधीही मी यशस्वी होऊ शकणार नाही. कारण की हायर पॉवर जी उच्च शक्ती जी मला संकल्पना या मीटिंग मध्ये सांगण्यात आली होती, जी इतर जगामध्ये कुठंही मला मान्य झालं नव्हतं, ते मला इथं मित्रांनो मी स्वीकारायला लागलो आणि हळूहळू इथं वाटचाल करायला लागलो. हीच माझ्यासाठी त्या ईश्वराचा जो चमत्कार आहे, ईश्वराची जी दैवी शक्ती आहे, त्या शक्तीचा जो मी आज अनुभव घेत आहे, हेच मित्रांनो आज कुठेतरी मला जाणवत आहे. आणि खरोखर आभारी आहे आपल्या सर्व बांधवाचा, की जे मला रोज रोज नवीन नवीन धडे शिकवतात, की माझ्या जीवनात कसे प्रसंग आले तरी मी कसं त्या प्रसंगाला समोर गेलं पाहिजे, मी कसं त्या माझ्या स्वार्थाच्या बंधनातून मुक्त होऊन कृतज्ञतेकडे मी कशी वाटचाल केली पाहिजे, हे आपण बांधव मला सांगतात. मित्रांनो हीच तर खरी माझ्यासाठी कला आहे, हीच तर माझ्यासाठी एक खूप मोठी शिकवण आहे मित्रांनो. त्याच्या अगोदर जी मी लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, लोकांना बदलवण्याचा प्रयत्न करायचो, आज कुठलीही तशी मनामध्ये भावना येत नाही मित्रांनो. कारण आज कळून चुकलंय की मी आज कोणताही माणूस असो, स्त्री असो, मुलगा असो, मी कोणालाही आज बदलवू शकत नाही. फक्त आणि फक्त तो बदलू शकतो, तो मी, फक्त मलाच. त्यामुळे मित्रांनो आज किती समस्या आल्या तरी मला माहित आहे की जगात माझ्यापेक्षाही असंख्य असे परिवार आहेत ज्यांच्याकडे आज दोन टाइम खायचं नाही, राहायसाठी घर नाही. आजही ते तरी त्याही परिस्थितीत ते सुखाने आनंदाने जीवन जगू शकतात. तर माझ्याकडे सर्व गोष्टी असताना ती का बरं जगू शकत नाही? कारण मुळातच माझा स्वभाव तसा बनलेला असतो की मोर आणि मोरची जी मला बिमारी लागलेली होती, कुठेतरी त्याच्यावर मला अंकुश घालायचा होता, त्याच्यावर मला नियंत्रण ठेवायचं होतं. तरच मी माझ्या जीवनामध्ये मित्रांनो मी कोणासोबत तरी एक आभारी हृदय ठेवून, जे हृदयाची भाषा मी इथं जे सांगतात मला, जे हृदयाची भाषा जे बांधव मला इथं सांगतात, तर मला ते हृदयाची भाषा मित्रांनो कायमस्वरूपी माझ्या मनात ठेवून त्याच्यावर मला आचरणात आणायची आहे. फक्त हृदयाची भाषा, लँग्वेज ऑफ हार्ट म्हणून मला काय बोल चालणार नाही मित्रांनो. जर मी खरोखर प्रामाणिकपणे सातत्याने मला करायचं एक दिवस खूप होणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला या संगतीत यायचं आहे. केव्हाही मला ऑनलाईन म्हणा, फिजिकलला म्हणा, वेळ मिळेल मला तेव्हा तिथं जायचं आहे. जो काही मला तिथं विषय मिळेल न मिळेल तिथे जाऊन बसायचं आहे, ऐकायचं आहे आणि शिकायचं आहे. हे जर मी मित्रांनो सातत्याने करत राहील तर नक्कीच तो परमेश्वर माझ्या सोबत आहे आणि हा प्रोग्राम माझ्या सोबत आहे. आणि मी जर हे जर प्रामाणिकपणे करत गेलो तर खरोखर मित्रांनो मी या स्वार्थाच्या बंधनातून कुठेतरी निस्वार्थीकडे वाटचाल करत त्या कृतज्ञतेकडे वाटचाल नक्कीच करू शकतो, हे मित्रांनो मला आज कळत आहे. आणि हे केवळ आणि केवळ शक्य होत आहे मित्रांनो त्या अलौकिक अशा जागतिक संघटनेमध्ये आल्यानंतर, त्या ईश्वराच्या कृपेमुळे आणि आपल्या बांधवाच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे मित्रांनो. आजही मित्रांनो जीवनामध्ये समस्या येत असतील तरी मी आज गिल्ट होते मला कधी कधी. जसं मी आज माझ्या पायाच्या त्रासाने त्रस्त राहतो, कधी बायकोला म्हणतो की तू माझ्याकडे लक्ष देत नाही, पाय दाबून देत नाही, असंही म्हणतो मी एखाद्या वेळेस. परंतु ते म्हणते बापू मी थकून गेले ना, आज दिवसभर मशीनवर बसून होते. मग ते मला मशीन लावून देते. ते म्हणते थोडस आपल्या हातानं थोडस मशीन ते कर, जेवढं जमते मी तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर आज रागवत नाही, तेच पुन्हा जवळ येते. ठीक आहे जमलं का मी थोडीशी मदत करतो. हे कुठून आले मित्रांनो शब्द? आज माझ्या शब्दावर जो मी स्वतःचा नियंत्रण ठेवतो त्याचं कोण? माझी बायको आज स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करत आहे, मला बदलवत नाहीये. मी तिला बदलवत नाही, मी माझ्या मुलीला बदलवत. तर हे सर्व जे काही चमत्कार होत आहे मित्रांनो, ते सर्व तो वरचा घडवून आणत आहे. त्याच्यासाठी मी त्या सर्व कृतीसाठी, त्याच्या आशीर्वादासाठी अत्यंत आभारी, अत्यंत कृतज्ञ असलो पाहिजे. ही भावना, कृतज्ञते जर माझ्या मनातून, जीवनातून मी गमावली तर मी परत जुन्या जीवनाकडे वाटचाल करेन. आणि जुनं जे माझं जीवन होतं, माझा भूतकाळ होता, परत 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 मी त्याच नैराश्यामध्ये जाईल, निराशेमध्ये, डिप्रेशन मध्ये जाऊन परत परत पुन्हा तेच माझी सुरुवात होईल मित्रांनो दारूची. आणि परत पुन्हा मी परत येईल जीवनात, माझी नवीन वाटचाल सुरू होईल की नाही होईल मला याचं माहित नाही मित्रांनो. परंतु आज जे आहे माझ्यापासून त्याची मला त्या जीवनाचा मला पुरेपूर एक एक दिवसाच्या आधारावर आनंद घ्यायचा आहे. माझ्यामुळे जर कोणाला आनंद होतो तो आनंद इतरांना वाटायचा मित्र. त्याच्या अगोदर जे मी स्वतःच्या आनंदासाठी जे काही लोकांचं नुकसान करत होता, आज मित्रांनो ते मला काही न करता
आज माझ्यामुळे जर कुणाचा फायदा होत असेल किंवा कुणाला आनंद भेटत असेल, त्याच्या चेहऱ्यावर जर हसू येत असेल, त्याच्यासारखं खूप असं म्हणजे मोठं काम तर मी करत नाही. परंतु जे काही माझ्या हातून होत असेल, त्यासाठी त्या ईश्वराचा, आपल्या या फेलोशिपचा मला वारंवार वारंवार धन्यवाद मानायचा आहे. आभारी राहायचा आहे, कृतज्ञ राहायचा आहे मित्रांनो. आणि आज हेच करत आहोत मित्रांनो. एक एक दिवसाच्या आधारे आपल्या बांधवात येतो. जेव्हाही वेळ भेटला तेव्हा मनसोक्तपणे बोलतो, आपलं ऐकण्याचाही प्रयत्न करतो. आणि म्हणूनच सांगू शकतो मित्रांनो, दारूशिवाय जीवन खूप सुंदर आहे. पुन्हा एकदा तर मुक्ती का सफर यांनी मला बोलायची संधी दिली, त्यासाठी अत्यंत आभारी आहे मी त्यांचा. आणि या उपस्थित सर्व बांधवाचा आभारी आहे की ज्यांनी मला अतिशय शांतपणे, कुठलाही काही शांतता भंग न करता, मला तुम्ही सर्वांनी इतक्या वेळापर्यंत सहन केलं, माझं ऐकून घेतलं. त्याबद्दल मित्रांनो आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. माझ्या बोलण्यातून मित्रांनो जर कोणता गलत शब्द निघाला असेल किंवा कुणाच्या हृदयाला जर ठेच लागली असेल, तर त्यासाठी मी हात जोडून माफी मागतो मित्रांनो. आणि मी माझ्या इथं बोलणं थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.